देशातील तरुण विद्यार्थी आणि जेन झी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील. राहुल गांधींची एक्सवरची पोस्ट चर्चेत, तर जेन झीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मतदार याद्यांमधनं जाणीवपूर्वक हजारो मतदारांची नावं वगळली. राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर पुन्हा आरोप. राज्यातील राजुरा मतदारसंघातील घोळावरही बोट, तर राहुल गांधींचे आरोप आयोगानं फेटाळले. राहुल गांधी सिरियल लायर, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत. महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी लागलाय. मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार. मुख्यमंत्र्यांच्या शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात होणार चर्चा. शिबिराला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते. तर अंतरवालीतील दगडफेकीत शरद पवारांचे आमदार होते. छगन भुजबळांच्या दाव्यानं खळबळ. राजकीय स्वार्थासाठी भुजबळ काहीही बरळतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. भुजबळांच्या आरोपांवरती मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. अजितदादा आणि सुप्रियाताई पुन्हा एकत्र या. एनसीपी कार्यकर्त्यांनी नागपुरातील चिंतन शिबिराच्या ठिकाणी लावली पोस्टर्स. देशभरात नव्यानं लॉन्च झालेल्या आयफोन 17 विक्रीला आजपासून सुरुवात. आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड. एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा झाला. हे माझं पुढं. सर, मग माजी आमदार मराठवाड्यातलाच आहे का ज्यांना तुम्ही घरी बसवलं? राजेश टोपे बाबत तुम्हाला बोलायचं आहे? जालना जिल्ह्यातले तुम्हाला माहित नसेल तर कशाला विचार, शोधून काढा ना तिथला आमदार कोण आहे ते. आणि मी बोललेलो आहे ते. आणि कोणाला घरी बसवलं हे तुम्हाला माहिती आहे. राजेश टोपे तुम्ही असं म्हटलं की ओबीसींनी एकत्र आलं तर जे जरांगे पाटील. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर बैठका असतील किंवा जरांगेंना भेटणं असेल, त्याच्यामध्ये राजेश टोपे आग्रही पाहायला मिळत होते. राजेश टोपेंच्या बाबतीत हे बघा, बापूराव वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले, त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री 2 वाजता मिटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला. वाळेकर म्हणून ग्रस्त. मला नंतर नाव आठवत नव्हतं, मग रात्री त्यांनी मला कोणीतरी सांगितलं त्यांचं नाव वाळेकर, त्यांनी सांगितलं. शरद पवारांना चुकीच्या पद्धतीने ब्रिफिंग करण्यात आलं थोडक्यात त्या सगळ्या विषयात. नाही, साहजिक आहे ना, लोकांना मारलं, खूप महिलांना मारलं, ते गेले. आणि मग त्यांना सांगितलं असतं की बा 84 पोलीस हॉस्पिटलमध्ये आहेत, तर कदाचित ते पोलिसांना पण बघायला गेले असते. ते एकतर्फी गेले. त्याच्या अगोदर त्यांनी 23 वेळा उपोषण केलं होतं, कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं. पण पवारसाहेब गेले म्हणून उद्धवजी गेले आणि झालं, मग सगळंच जायला लागलं. काल तुम्ही बोलताना असं म्हटले की जे जरांगे पाटील यांना समर्थन करतात, त्यांच्याजवळ जातात, त्यांना ओबीसीनी एकत्र येऊन धडा शिकवायला पाहिजे. याचा कसा अर्थ काढायचा आगामी निवडणुकीत? तसा काय अर्थ काढायचा ते लोक ओबीसीचे आमचे कार्यकर्ते काढतील. तुम्ही काळजी करू नका. सर, काल 2 घटना घडलेल्या आहेत, हिंगोली आणि नांदेडमध्ये. नागपूरमध्ये मीटिंग पार पडली, मुंबईत देखील मोर्चाचा प्लॅन होता अशी एक चर्चा होती. काय नेमकं ठरलंय का या संदर्भात? आम्ही सांगितलं, कालच विचारलं, मुंबईत येणार, दिल्लीत येणार, बीडला येणार. आम्ही आमच्या पद्धतीनं जे आहे ठिकठिकाणी जे आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार. कारण जर जमावापुढेच
आणि झालेल्या गर्दीपुढेच त्याचा जर परिणाम काही निर्णयावर होत असेल तर आम्हाला मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या GR विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलेली आहे. दरम्यान याचिका फेटाळली गेल्यामुळे आमच्या याचिकांवर काहीही परिणाम होणार नाही असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलेलं आहे. ही याचिका एका नॉन ओबीसी याचिकाकर्त्यानं केली असल्यामुळे ती न्यायमूर्तींनी फेटाळली. ओबीसी बांधवांनी घाबरू नये असं आवाहन त्यांनी केलंय. प्रकाश शेंडगेंशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. प्रकाश अण्णा शेंडगे आपल्याबरोबर आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ओबीसीचे नेते आहेत त्यांचं काय म्हणणं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये. पहिलीच ही याचिका होती आणि ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची जी याचिका आहे ती फेटाळून लावली अशी एक भावना झाली आहे. नाही, सर्वप्रथम आम्ही ओबीसी समाजाला आश्वासित करू इच्छितो की ही याचिका जी आहे ही याचिका जरी निकालात काढली असली किंवा रिजेक्ट केली असली तरी सुद्धा आमच्या ओबीसी आरक्षणाची मूळ याचिका आहे त्याच्यावरती ह्याचा काहीच परिणाम होणार नाहीये. कारण ही याचिका जे दाखल करणारे धोत्रे जे आहेत त्यांची याचिकाकर्ते जे आहेत ते नॉन ओबीसी होते आणि म्हणून चीफ जस्टिसने त्यांना प्रश्न विचारले की बा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय परिणाम होत नाही तुमच्या आरक्षणाला, यू आर नॉट अफेक्टेड पार्टी, हाऊ यू कॅन चॅलेंज दिस इन PIL काय. आणि म्हणून ह्या ग्राउंडवरती ती याचिका फेटाळलेली आहे. त्यामुळं हे नॉन ओबीसीची याचिका आहे. ओबीसीच्या जवळपास 10 याचिका ज्या आहेत आमच्या सगळ्यांच्या याचिका ज्या आहेत त्या सोमवारी त्या ठिकाणी सुनावणीस येणार आहेत आणि त्या याचिकामध्ये आम्ही संपूर्ण सगळं हा मराठा समाज कसा मागासलेला नाही, संविधानात्मक दृष्ट्या सुद्धा जे काय आता ही शिंदे समिती असेल बाकी हा कुणबी दाखला खाडाखोड केलेले असे तसे सगळे हुडकून कुठल्या तर मोगले आजमच्या बाबा आदमच्या जमान्यात ते दाखले हुडकावून मागासवर्गीयचे दाखले देण्याचा हा जो कुणब्यांचा जो दाखले देण्याचा प्रकार जो आहे तो आम्ही कोर्टामध्ये व्यवस्थितपणे दाखले देऊन चॅलेंज केलं आहे. त्यामुळं कोण कोण आहेत या ज्या 10 याचिका दाखल झालेल्या आहेत, कुणी कुणी 10 याचिका दाखल केल्या आहेत आणि 10 याचिकांमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत का की ते क्लब करून सोमवारी सुनावणी केली जाणार? ते पण जवळपास त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या नावाने ह्या याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यात कुणबी समाजाच्या सुद्धा 2 याचिका त्यामध्ये आहेत. अशा एकंदर 10 याचिका त्यात एक तर समजा आज गेली तर 9 याचिका ज्या आहेत त्याच्यावरती सोमवारी त्या ठिकाणी सुनावणी होईल. त्या ठिकाणी मंगेश ससाण्यांच्या 2 याचिका आहेत. समीर भाऊने ज्या याचिका आहेत त्या पण जवळपास 4-5 याचिका त्या याचिका ज्या आहेत. अशा प्रकारे जवळपास 9-10 याचिका ज्या आहेत त्या ह्या सरकारच्या विरोधात जो आहे तो याचिका सोमवारी सुनावणीस येणार आहेत. व्हिडिओ सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी मराठा बांधवांना जात प्रमाणपत्राचं वाटप केलं आणि या जात प्रमाणपत्र वाटपावरून वाद पेटलाय. या जात प्रमाणपत्र वाटपाला ओबीसी समाजातील विविध संघटना आणि स्वतंत्र व्यक्तीच्या वतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकांमध्ये थेट शिंदे समितीवर आक्षेप घेण्यात आलाय. जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी नावांची नोंद आणि जवळच्या नातेवाईकांचं ॲफिडेव्हिट या अटी आहेत. तर हे सर्टिफिकेट योग्य नियमानुसार दिले गेले का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. मुळात हे सर्टिफिकेट 2 सप्टेंबरच्या GR नुसार दिलं गेलं का, असतील तर इतक्या कमी कालावधीत हे कसं शक्य झालं असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होत आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, खरं तर ओबीसी नोंदी असलेल्या किंवा नोंदींवर ओबीसी नेत्यांनी आता शंका उपस्थित केलेली आहे, काय अपडेट? मुळात आपण जर बघितलं तर 2 तारखेच्या GR नुसार हे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे का असा एक सवाल महत्वाचा त्यातून उपस्थित केला जातोय. समजा जर ते 2 तारखेनुसार नसेल तर ते शिंदे समितीच्या शिफारसीनुसार जो GR काढण्यात आलाय त्या GR नुसार दिलेले असेल. परंतु आता ओबीसी संघटनांनी त्यांच्या ज्या याचिका आहेत त्या याचिकांमध्ये मुळात जी शिंदे समिती आहे म्हणजे 1 जानेवारी 2024ला जो GR काढला गेला त्या GRच्या विरोधातच आता या सगळ्या ओबीसी संघटनांनी याचिकांमध्ये नोंद केलेली आहे की या शिंदे समितीला अशा पद्धतीनं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार नाही किंवा तसा पद्धतीचा GR काढण्याचा अधिकार नाही. जो मुद्दा 2 सप्टेंबरच्या GRच्या बाबतीत उपस्थित करण्यात आलाय तोच मुद्दा आता जानेवारी 2024ला जो GR काढला गेला त्याबद्दल उपस्थित केला जातो आहे. आणि त्यामुळे या दरम्यानच्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये
जे 8,000हून अधिक सर्टिफिकेट्स देण्यात आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय की ते वैध आहेत का, आणि ते वैध नाहीत असंच ओबीसी संघटनांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा याचिका केल्या आहेत या सगळ्या मुद्द्यांचा अंतर्भाव त्यांनी त्याच्यात केलेला आहे. ते सर्टिफिकेट्स जे आहेत ते रद्द करण्यात यावे अशी सुद्धा त्यांची एक प्रमुख मागणी आहे. या सगळ्या याचिकांमधल्या मुद्द्यांवर आता येत्या सोमवारी हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. बरं, प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी मराठा बांधवांना जात प्रमाणपत्राचं वाटप केलं. या जात प्रमाणपत्र वाटपावरून आता हा वाद पेटलेला आहे.